प्राचीच्या लग्नात हुंडा म्हणून देणार आहे। चंदना या घरात जे काय घेऊन येईल ते सगळं मी प्राचीला तिच्या लग्नात देऊन टाकणार आहे। म्हणजे निदान तिला तरी चांगला तोला मोलाचा नवरा मिळेल, हो की नाही ग? काहीतरीच काय आई, लाजलं ग माझं पिल्लू। हे बरोबर नाही आई। तू मला माझ्या लग्नात काही दिलं नव्हतंस आणि जे काही दिलं होतंस ना ते न दिलेल्यातच जमा होतं। आणि प्राचीला मात्र कारपासून सगळ्या गोष्टी आत्ताच का? मी तुझी सावत्र मुलगी आहे आणि माझ्या नवऱ्याला का नाही कार? सुवर्णा, प्रत्येक नवरदेवाची स्वतःची अशी एक किंमत असते। हां, मी काल तुझं फोनवरचं सगळं बोलणं ऐकलंय। कुठलं बोलणं? हे बघ, आता उगाच येडा बांधून पेढा खाऊ नकोसा। मला सगळं कळलंय आता। काय कळलंय? ओ गॉड, म्हणजे माझा संशय खरा ठरला तर। अरे निदान तुझ्याकडनं तरी अपेक्षा केली नव्हती मी। ती चंदनाताई तुझ्यावर जीवापाड प्रेम करते आणि तू लग्नाआधीच तिला असं वागवतोयस? प्लीज मला कळेल का? काय बोलतेस तू? काय केलंय मी? तुझं दुसरीकडे कुठेतरी बाहेर अफेअर आहे, तरी सुद्धा तू चंदनाताईशी लग्न करायला तयार झाला। ह्याचा दुसरा काय अर्थ होतो? काय बोलतेस तू? कसलं अफेअर? बस, तुझा हा भोळा चेहरा जगाला दाखवून तू त्यांना फसवू शकत असशील, पण मला नाही। वृंदा काकडे नाव आहे माझं। काल लाडे लाडे फोनवर जे काय बरळत होता ना, ते न कळण्या इतकी लहान नाहीये मी, आणि मूर्ख तर त्याहून नाहीये। अगं नाही बाई, मी माझ्या भावाशी बोलत होतो। भावाशी? हो, सुदेश दादाशीच बोलत होतो मी। हे बघ, तू फ्लर्ट आहेस हे तर माहित होत, पण तू खोटारडाही आहेस हे नव्हतं मला माहित। मला वाटलं या जगात ती कांता काकूच एक वाईट आहे, पण तू तर अगदी वर्स्ट आहेस। प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी माझ्या दादाशी बोलत होतो। तुला माहितीये ना आमच्या घरात आईमध्ये आणि दादामध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत, म्हणून घराच्या बाहेर येऊन बोलत होतो बस। ओके, हे तुझं म्हणणं मी एक वेळ मान्यही करीन, पण असं काय तुमचं सिक्रेट आहे जे तू फक्त दादाशीच शेअर करत होतास? मलाही कळू दे। नाही म्हणजे मी नाही सांगू शकत। का नाही सांगू शकत? अगं आमच्या भावाभावातलं सिक्रेट आहे ते। तरीही मला कळायलाच हवं। माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा, नाहीतर मी हे लग्न होऊ देणार नाही। काही काम होतं का आमच्याकडे? विसरलेच बघा, पोहे आणि चहाच्या नादात गाडीचा रंग सांगायला आले होते। नारिंगी रंगाची गाडी हवी आहे मला। शी, नारिंगी रंगाची गाडी? कधी नारिंगी रंग असतो का गाडीचा? केदार, तुला किती वेळा सांगितलंय मोठ्यांच्या मध्ये बोलायचं नाही म्हणून? अभ्यास कर। पण बाबा, नारिंगी रंगाची गाडी? जरा गप्प बस, आज जाऊन अभ्यास कर जा। तुमच्या मुलांना अजिबात शिस्त नाहीये। तुमच्या मुलीला सून करून घेण्यात चूक तर करत नाही ना, असा अनेकदा माझ्या डोक्यात विचार येतो। खरंच सांगते, आमची चंदना गरीब गाय आहे हो, नजर उचलूनही ती कुणाकडे बघणार नाही। उलट बोलणं तर दूरची गोष्ट आहे। ते बघते ना मी। तशी माझ्या घरात माझ्याकडे नजर वर करून बघायची हिम्मत होत नाही कोणाची हो। आणि वळण लावण्याचं म्हणाल तर मी लावीन ना वळण तुमच्या मुलीला, जर ते नसेल तर। नका काळजी करू। आय डोंट बिलीव्ह इट। प्रसादचं बाहेर अफेअर चालू आहे? हळू बोल, कोणीतरी ऐकेल। म्हणजे तू घरात कोणाला काहीच सांगितलं नाही? कसं सांगू? मला चंदनाताईशी बोलायला हवं। ती आज पार्लर मधून येईल ना, तेव्हा बोलीन मी तिच्याशी, मग आई बाबांना सांगेन। लग्नाचा काय विचार केलास का नाही? लग्ना बिग्नाचा आपण विचार नाही करत। का रे? आपल्याला एखादी मुलगी आवडली ना, डायरेक्ट बाईकवर बसवणार, देवळात घेऊन जाणार आणि लग्न करून लिंबूवाडीत आणणार। काय चला। बरोबर बोललात। ए थांब थांब थांब, एक मिनिट थांब, आलेच मी। चल, देवळात जायचं। देवळात? आता? काही प्रॉब्लेम आहे का तुला? अगं नाही, तुझी परीक्षा वगैरे होऊन जाऊ दे, मग जाऊ ना आरामात। अरे पेपर चांगले जावेत त्याच्यासाठीच नवस मागायला चालली। परीक्षेनंतर काय उपयोग त्याचा? अच्छा, पेपर चांगले जावे म्हणून? अरे मग तुला काय वाटलं? नाही नाही, काय नाही, बस बस। ए, सांभाळून ने रे तिका। हो हो, अच्छा चल ग। हॅलो, हा कुठेच तुम्ही? हो, मी देवळातच आहे, आतमध्ये। हो चालेल, हो ठीक आहे।